गोवर्धन कौशल्य केंद्रात वेल्डर हा ट्रेड शिकवला जातो। वेल्डर ट्रेडमधील आपलं नाव काय तुझं? अभिनंदन। अभिनंदननी हा सगळा इलेक्ट्रिशियन टेक्निशियनच्या कोर्सला अर्थिंगचं जे प्रात्यक्षिक चालू आहे त्याला जे तयार केलं सगळं अर्थिंगचं पाईप त्याला वेल्डिंग करायचं काम अभिनंदनने केलं आहे। आणि हे इलेक्ट्रिशियन टेक्निशियन मुलं काय करतात की 4 इंचाचे पाईप आहेत त्याचं गोलाकार करून एकत्रित करून त्याला अर्थिंगची प्लेट लावली। ती प्लेटमध्ये ही जी अर्थिंग पावडर पेस्ट करून टाकली जाते या पाईपच्या आतमध्ये। त्याच्यामुळे काय होईल जेणेकरून अर्थ इलेक्ट्रोड हा व्यवस्थित काम करेल। आणि अर्थिंग ह्या अशा ठिकाणी मुरमाड जमीन असल्यामुळे काय अनेक दगडं याच्यात आत आहे। अनेक ठिकाणी खोदल्यावर अशीच परिस्थिती असल्यामुळे 80% या ठिकाणी हे असल्यामुळे रेजिस्टन्स पाहिजे तसा मेंटेन होत नाही। तो मेंटेन करण्यासाठी आम्ही हा एक मार्ग काढला आहे की या अर्थिंगच्या पेस्ट म्हणजे पावडरचा जो पेस्ट आहे तो या पाईपच्या आतमध्ये ठोसून भरायचा जेणेकरून या 5-6 पाईपमध्ये जे काही पावडर असणार आहे तिचा ओलावा कायम टिकवून ठेवेल। आणि अर्थ इलेक्ट्रॉडचा हा पूर्ण गठ्ठा म्हणजे जो पाईपचा पावडरचा जो पेस्ट करून केलेला आहे तो गठ्ठा पूर्ण कायम ओलावा ठेवेल। याच्या आजूबाजूला आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त ओलावा कसा राहील यासाठी आम्ही आजूबाजूला इथे पाईप टाकणार आहोत। काही मीठ कोळसा टाकता ते मीठ कोळसा टाकून या ठिकाणी पाण्याचा अंश राहील। कारण या ठिकाणी उन्हाळ्यात भरपूर ऊन असतं, पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो, पण उन्हाळ्यात पाणी टाकून याचा ओलावा मेंटेन राहील जेणेकरून अर्थिंगचा रेजिस्टन्स मेंटेन राहील असा आमचा प्रयत्न आहे। गोवर्धन कौशल्य केंद्र गालतरे जिल्हा वाडा तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी हे गोवर्धन कौशल्य केंद्राचे इलेक्ट्रिशियन टेक्निशियनचे विद्यार्थी आहेत। त्यांच्या माध्यमातून या अर्थिंगचं प्रत्यक्षात केलं जात आहे।